पवार साहेबांच्या कार्यशैलीतूनच आज जी मोठी मोठी लोक झाली ती त्यांच्या कार्यशैलीतून वाढली. पवार साहेबांनी महाराष्ट्रात माणसं जोडली म्हणून तर ताकद उभी राहिली आणि त्या कार्यशैलीतनं माणसं मोठी झाली. आज पवार साहेब त्यांच्या काही उद्दिष्टात अडथळे वाटायला लागले आणि म्हणून पवार साहेबांनाच पक्षातनं बाहेर काढायचं काम या देशात निवडणूक आयोगासमोर आज दुपारी 4 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे. या देशामध्ये कोणता निर्णय कसा येणार हे लोक आधीच सांगू शकतात. पूर्वी असं नसायचं. कोर्टाचा निकाल काय येणार, निवडणूक आयोगाचा निकाल काय येणार हे आधी कोणी सांगायचं नाही. पण अलीकडं वेगवेगळ्या गोष्टींचे निकाल आधी सांगायची प्रथा सुरू झालेली आहे. कारण निकाल देणाराच बाहेर निकाल सांगतो. मी काय आता उद्या निकाल देणार आहे आज सांगण्याची प्रथा आज देशातल्या आपल्या वेगवेगळ्या एजन्सीमध्ये तयार झाली. सगळ्या निवडणुकीच्या उमेदवारांना माझ्या सहीनेच AB फॉर्म देण्यात आले. त्यामुळं मीच जर बेकायदेशीर असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडून आलेल्या आमदारांच्या निवडी बेकायदेशीर ठरवण्याचा काहीतरी डाव याच्यात दिसतोय. आणि मी निवडणुकीने निवडून आलेलो आहे आणि निवडणुकीने निवडून आल्यानंतर त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनीच मला पत्र देऊन माझी पुन्हा निवड केली असं मला प्रफुल्ल पटेल यांचंच पत्र आहे. आणि त्यावेळी मी पक्षाला सांगितलं की महाराष्ट्रातल्या आवश्यक असणाऱ्या ज्या प्रोसिजर आहेत त्या आम्ही करतोय पूर्ण. प्रफुल्ल पटेलांनी असं म्हटलं आहे की जयंत पाटील यानंतर या निकालानंतर कुठं जातील आम्हाला माहिती नाही, पण आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. त्यांना मुख्यमंत्री करू अशा देखील त्यांनी वक्तव्य केलं. काय करू? मुख्यमंत्री करू असं देखील वक्तव्य केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांची यादीत गर्दी वाढायला लागली. पुढं अजितदादा पवार गटाने असं देखील आहे की आमच्याकडे आवश्यक ते संख्याबळ आहे. जवळपास 24 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आमच्याकडे आहेत आणि त्याचबरोबर 43-42 आमदार जे आहेत ते आमच्याकडे आहेत. मला असं वाटतं की आमचे वकील त्याबद्दल युक्तिवाद करतील. कालच राष्ट्रवादी काँग्रेसची देशाची बैठक झाली. त्यामध्ये 24 राज्यांपेक्षा जास्त अध्यक्ष पवारसाहेबांना पाठिंबा देणारे तिथं उपस्थित होते. पहिल्यांदा ही घटना झाली त्यावेळी देखील या 24 जणांनी पवारसाहेबांना पाठिंबा दिलेला आणि जे पक्षातनं बाहेर गेले त्यांच्याविषयी नाराजी त्यांनी त्यावेळी व्यक्त केलेली. त्यामुळं आता त्यानंतर त्यांनी स्वतः काही पत्र देऊन कोणाला नेमणूक केली असेल आणि ते आमच्याबरोबर आहेत असं सांगत असतील तर मला वाटतं निवडणूक आयोगाने सुरुवातीपासून जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत याची माहिती घेऊन योग्य तो निर्णय द्यावा. त्यांनी असा देखील दावा केलेला आहे की शरद पवार साहेब हे एका पत्राने निवड करतात, त्यामुळे पक्षामध्ये लोकशाही नाही आहे आणि त्यामुळे त्यांची निवड जी आहे ती चुकीच्या पद्धतीने होते किंवा ते निर्णय चुकीचे घेत आहेत, मनमानी पद्धतीने. आता 25 वर्ष आपण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात तर 25 वर्षानंतर एखादी गोष्ट लक्षात आली असेल तर त्याच्याबद्दल शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे की इतक्या उशिरा का लक्षात आलं. या बाबतीत पक्षांतर्गत निवडणुका अनेक वेळा झाल्या त्यावेळी अशा स्वरूपाची कोणी प्रश्न विचारला नाही आणि मला वाटतं की बाकीचं सगळं निवडणूक आयोगासमोर आमचे वकील मांडतील. मी आता पब्लिक त्यात मांडण्यात काही फार अर्थ आहे असं नाही. सर, चिन्ह गोठवण्याची शक्यता व्यक्त केली जाते, घड्याळ चिन्ह गोठवण्याची शक्यता व्यक्त केली जाते, त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? नवीन चिन्हाला सुद्धा चिन्ह गोठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पवारसाहेबांचाच पक्ष आहे आणि त्यांचंच चिन्ह आहे त्यामुळे ते गोठवण्याचा प्रश्न नाही. एखाद्याने कुणीही उद्या भारतीय जनता पक्षाच्या चिन्हाबद्दल कुणी शंका जाऊन व्यक्त केली तर ते गोठवणार का तुम्ही? तर साधा प्रश्न आहे की पवारसाहेब संस्थापक आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष चाललेला त्यांना कधीच कुणी चॅलेंज केलेलं नाही. त्यांना सर्वांनी मिळून सर्वाधिकार दिलेले आहेत. तालकटोरा स्टेडियममध्ये हात वर करून आहेत, त्याच्या क्लिप्स आहेत, त्याच्या व्हिडिओज आहेत, त्याचे प्रूफ्स आहेत आणि त्यामुळं आजही देशातले सर्व पक्षाचे अध्यक्ष आमच्या राज्यांचे त्यांना पाठिंबा देतात. त्यामुळं चिन्ह गोठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चिन्ह गोठवणं हे अन्यायकारक होणार आहे.
त्यामुळं चिन्ह गोठवण्याची पद्धत आहे. त्यामुळं आमच्या वकिलाने कदाचित सांगितलं असेल चिन्ह गोठवू नका म्हणून. तर ज्यांच्यासोबत आपण इतके वर्ष काम केले ते लोक म्हणतात की पवार साहेबांची कार्यशैली चुकीची आहे, अशा पद्धतीने त्यांच्या उपस्थितीमध्ये सांगतायत. कार्यकर्ता म्हणून पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून त्याकडे कसं बघतात, आपल्या सोबतचे सहकारी अशा पद्धतीच्या भावना जेव्हा व्यक्त करतात? आता कसं आहे की पवारसाहेबांच्या कार्यशैलीतूनच मोठी झालेली ही सगळी लोकं आहेत आणि त्यामुळं पवारसाहेबांच्या कार्यशैलीतनं मोठे झालेले लोक पवारसाहेबांना प्रश्न विचारतात. घरातला लहान मुलगा ज्यावेळी मोठा होतो आणि त्याला स्वतंत्र व्हायचं असतं त्यावेळी तो स्वतःचं घर बांधतो, तो घरातनं वडिलांना काढत नाही. याच्यातच सगळं आलं. शिवसेने कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स, नवी पेठ, सोलापूर. कॉस्मेटिक्स, प्रोफेशनल मेकअप, प्रोफेशनल स्किन केअर, इमिटेशन ज्वेलरी, हेअर एक्सेसरीज, हँडबॅग्स, परफ्युम्स, सलोन इक्विपमेंट्स, 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील. नव्या पेठेत 3 मजली शोरूम. एकदा अवश्य भेट द्या. 9890 42 16 24 आणि 78 29 66 44 22. पत्ता 76 नवी पेठ, सर्वोदय भांडार शेजारी, सोलापूर.